हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की डेटाबेसबद्दल आपण सगळं बघितलेलं की डेटाबेसमध्ये आपण क्रड ऑपरेशन्स बघितले. त्यानंतर एक कॉलेज मॅनेजमेंटचा आपण एक डेटाबेस क्रिएट केलेला आणि त्यामध्ये आपण की त्याच्याचे जॉईंट्स असतील किंवा त्याच्यावरती आपण ऑपरेशन्स असतील अशा टाईपचे आपण मल्टिपल क्वेरीज थ्रू आपण सगळं क्रिएट केलेलं. आता या सेशनमध्ये आपण काय चालू करणार आहे की ASP.NET कोअरच्या फंडामेंटल चालू करणार आहे की ASP.NET कोअर काय आहे, त्याच्यामध्ये आपण API कसे लिहू शकतो किंवा त्याचं जे फोल्डर स्ट्रक्चर आहे ते फोल्डर स्ट्रक्चर आपण कसं आहे ते सगळं आपण बघणार आहे. जर का तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पहिली गोष्ट काय की ASP.NET म्हणजे काय, ASP.NET काय आहे की ॲक्टिव्ह सर्व्ह पेजचं एक .NETचं एक फ्रेमवर्क आहे. ओके, आता .NETचं फ्रेमवर्क म्हणजे काय, जसं की डेस्कटॉप ॲप्लिकेशन बनवण्यासाठी आपण डेस्कटॉप ॲप्लिकेशन वगैरे आपण बघतो ना, तसंच ASP.NET कोअरचं .NET म्हणजे वेब ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी ASP.NET हे त्यांनी एक फ्रेमवर्क काढलं. राईट, वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट वगैरे आपण म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये आपण काय काय क्रिएट करू शकतो, जसं की आपल्या वेबसाईट्स असतील, त्यानंतर वेब ॲप्लिकेशन्स असतील, त्यानंतर एंटरप्राइज ॲप्लिकेशन्स असतील, ERP सोल्युशन्स आपण देऊ शकतो, CRM सॉफ्टवेअर्स आपण बनवू शकतो, बँकिंग सॉफ्टवेअर बनवू शकतो. राईट, त्यानंतर आपण API बनवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आपण या सेशनमध्ये आपण API बनवायला शिकणार आहे. राईट, त्याच्यामध्ये आता जसं की आपण रिअल लाईफमध्ये जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर इंस्टाग्राम आपण वापरतो. इंस्टाग्राममध्ये जसं HTML, CSS, जावास्क्रिप्ट किंवा अँग्युलर सारखे फ्रेमवर्क वापरून आपण इंस्टाग्रामचा UI बघतो. तसंच त्याच्या बॅकएंडला ASP.NET कोअर वेब API असते, त्याच्या तो डेटाबेसशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला सर्व्हरवरचा डेटा आपल्याला UI वरती धावण्याचं काम करतो. राईट, तसंच आपल्याला ASP.NETचं इव्हॉल्युशन बघायचं आहे. राईट, ASP.NET कधीपासून आलं तर पहिलं तर 1996 साली. ओके, इथं 1996 साली आहे ना, त्याला क्लासिक ASP ॲक्टिव्ह सर्व्हर पेज त्याला बोलत आहेत. आता त्या ॲक्टिव्ह सर्व्हर पेजमध्ये आहे ना की त्याच्यामध्ये काय फीचर्स काय होते की जसं त्यामध्ये VB स्क्रिप्ट होत्या, जावा स्क्रिप्टचं जे स्क्रिप्ट होतं, त्यानंतर HTML मधल्या ज्या स्क्रिप्ट होत्या त्याला HTML मध्ये स्क्रिप्ट होतं. फक्त त्याचा प्रॉब्लेम काय होता की स्लो होतं आणि सिक्युरिटी कमी होती. राईट, त्याचा जर का तुम्हाला कोड माहीत असेल की पर्सेंट, इथं मी एक सॅम्पल कोड लिहितो. ओके, तर जसं की मी सांगितलं की 1996 साली क्लासिक ASP आलं. मग त्याच्यामध्ये आपला कोड कसा लिहायचा की रिस्पॉन्स डॉट राईट हॅलो वगैरे लिहिल्यानंतर आपल्याला जसं H1 टॅग असेल, H2 टॅग असेल ना, तशा टॅगमध्ये आपण API वगैरे आपण लिहित होतो. नंतर काय केलं की 2002 साली त्यांनी ASP.NET आणलं. ओके, 2002 साली काय केलं, ASP.NET. आता ASP.NET मध्ये काय केलं की त्यांनी की .NET फ्रेमवर्क सोबत आलं. आता .NET फ्रेमवर्क म्हणजे पहिला हा क्लासिक ASP हा सेपरेट पार्ट होता. त्यानंतर काय केलं की ASP.NET त्यांनी स्वतःच एक फ्रेमवर्क तयार केलं. त्यामध्ये सगळं वेबचं जे पण असतील ना मल्टिपल ऑप्शन्स ते सगळं .NET मध्ये आणलं. राईट, मग त्याच्यामध्ये तुमचं C# असेल, त्यामध्ये VB.NET असतील. राईट, त्यामध्ये कंपायलड प्रोसेसर असेल किंवा सिक्युअर असेल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड असतील, अशा त्यांनी कन्सेप्ट नाही 2002 साली. नेक्स्ट काय केलं की 2009 साली 3 मध्ये तिसरं इव्हॉल्युशन की मायक्रोसॉफ्टने MVC पॅटर्न आणला. आता MVC पॅटर्न म्हणजे काय, कोड सुटसुटीत सगळा लिहायचा की मॉडेल वेगळे, त्याचे कंट्रोलर वेगळे, त्यानंतर त्याचा व्ह्यू वेगळा. राईट, जसं की आपण अँग्युलरमध्ये बघितलेलं की व्ह्यूमध्ये सगळं HTML येतो, मॉडेलमध्ये आपलं टाईपस्क्रिप्टचं लॉजिक वगैरे येतं आणि कंट्रोलरमध्ये आपले सर्व्हिसेस वगैरे अशा टाईपमध्ये येतं. असं मॉडेल कंट्रोलर आणि व्ह्यू झालं. नेक्स्ट काय केलं की 2012 साली .NET वेब API मध्ये त्यांनी वेब API आणल्या. वेब API म्हणजे काय, पहिलं कसं असायचं, फ्रंट एंड मध्ये सगळं बॅकएंड असायचं की त्यामध्येच सगळं काय असेल ते लिहायचं. नेक्स्ट काय केलं की 2012 साली त्यांनी वेब API नावाची कन्सेप्ट आणली. वेब API म्हणजे जसं आपण आता अँग्युलर सारखी फ्रेमवर्क बघतो, त्यानंतर रिॲक्ट सारखे फ्रेमवर्क बनतो ना, त्यामध्ये कसं फक्त UIचं लॉजिक असतं आणि जे बॅकएंडचं असेल, जे डेटाबेस हँडलिंगचं काम असेल किंवा जे बिझनेस लॉजिक असेल ना, ते पूर्ण सेपरेट किंवा सर्व्हर साईडचं जे असेल ना ते पूर्ण सेपरेट नावाची कन्सेप्ट आणली. त्यामध्ये आपण वेब API बघू शकतो. राईट, आणि जे सर्वात मोठं जे आता आपण बघणार आहे की आपल्याला त्यासाठी सगळा हा सिरीज चालू केली आहे की .NET वेब API कोर, ASP.NET वेब API कोर. ती 2016 साली आली. आता त्या 2016 सालीमध्ये काय केलं की मायक्रोसॉफ्टने पूर्ण फ्रेमवर्क रिवराईट केलं. पूर्ण फ्रेमवर्क रिवराईट केलं म्हणजे काय की क्रॉस प्लॅटफॉर्म बनवलं. क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे जसं विंडोजवरती चालायसाठी, लिनक्सवरती चालायसाठी किंवा
मॅकवरती चालायसाठी आहे ना पूर्ण त्यांनी फ्रेमवर्क रिवर्क केलं. त्यामध्ये सगळ्यात फास्टर वेब एपीआय चालायला लागल्या. त्यामध्ये ओपन सोर्स महत्वाचं केलं. त्यामध्ये नंतर त्यांनी गिटअपची फॅसिलिटी दिली, राईट. त्यानंतर क्लाउड प्लॅटफॉर्म दिलं. त्यानंतर ॲझूर सारख्या ज्या प्लॅटफॉर्म डिप्लॉय असतात, ॲझूर सारख्या ज्या डिप्लॉयमेंट प्रोसेस असतात ना, ते आपल्या डिप्लॉयमेंट प्रोसेस इझी झाल्या, राईट. हाय परफॉर्मन्स वगैरे हे सगळं आपण 2016 साली सगळं ॲक्च्युअल बघितलं. आता याचं जे 2016 साली नंतर आहे ना, त्यांचं इव्हॉल्युशन कसं झालं की डॉट नेट कोअरमध्ये 2016 साली आलं. त्यानंतर कोअर 2 म्हणजे जे आपण व्हर्जन बघणार आहे ना की .NET 1 व्हर्जन, 2 व्हर्जन, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि आता जे लेटेस्ट चाललंय ना ते .NET 10 चाललंय. ओके, येतं मी फक्त .NETचं एक हे काढतो व्हर्जन्स त्याची कधी कधी आली की ओके. आता जसं मी सांगितलं की तर मी त्यांच्या व्हर्जनची लिस्ट काढली की 2016 साली त्यांनी .NET कोअर आणलं. कोअरचं दुसरं व्हर्जन 2017 साली आलं. कोअरचं तिसरं व्हर्जन 19 साली आलं. ओके, आता .NET कोअरचं चौथं व्हर्जन का लॉन्च झालं नाही तर काय तर त्याच्या टेक्निकल गडबडीमध्ये त्यांनी चौथं व्हर्जन ते त्यांनी लॉन्चच केलं नाही. त्यानंतर .NET 5वं व्हर्जन 2020 साली आणलं. 6वं व्हर्जन 21 साली वगैरे, 7वं 22, 8वं लॉंग टाइम सपोर्ट वगैरे 2023 साली. आणि आपल्याला जर का नवीन प्रोजेक्ट जर क्रिएट करायचा असेल ना तर नवीन प्रोजेक्ट काय .NET 10 किंवा लॉंग टर्म सपोर्ट ह्या दोनच ह्याच्यावरती करायचं असतं. का तर लेटेस्ट व्हर्जनचं सपोर्ट कधी कोण काढत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की लॉंग टर्म सपोर्ट म्हणजे त्याचा कायम स्वरूपी सपोर्ट त्यांचा .NET वाल्यांचा राहतो. आता सपोर्ट म्हणजे काय, लॉंग टर्म सपोर्ट ज्यावेळेस आपल्याला एखादा प्रॉब्लेम येतो किंवा एखाद्या फ्रेमवर्कमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतात ना तर त्यावेळेस आपण तो प्रॉब्लेम त्यांच्या थ्रू म्हणजे कोण .NET बनवणारी टीम असेल ना त्यांच्या थ्रू आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याला बोलतात की .NETचा सपोर्ट. मग ते लॉंग टर्म सपोर्ट, मग क्विक सपोर्ट वगैरे अशा टाईप्समध्ये असतात, राईट. आता .NET कोअरचे फायदे काय काय असतात की जसं मी सांगितलं, पहिला फायदा क्रॉस प्लॅटफॉर्म, सेकंड असतो की हाय परफॉर्मन्स, तिसरा असतो की ओपन सोर्स, चौथा असतो की डिपेंडन्सी इंजेक्शन आपण वापरू शकतो, आणि पाचवा असतो मेन की लॉगिंग. त्यानंतर .NET कोअरमध्ये आपण ऑथेंटिकेशन वापरू शकतो जे बिल्ट इन असतं, जसं की JWT टोकन्स असतील, ऑथेंटिकेशन असेल किंवा गुगल लॉगिन वगैरे असेल, मायक्रोसॉफ्ट लॉगिन, राईट. त्यानंतर असेल की डॉकरचं सपोर्ट, राईट. त्यानंतर 8 नंबर असेल की ॲझूर रेडी. ओके, ॲझूर म्हणजे काय की जसं आपल्याला एखादा डिप्लॉय करण्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म लागतो ना तशा टाईपमध्ये मायक्रोसॉफ्टवाल्यांचा ॲझूर आहे. जसं ॲमेझॉनवाल्यांचा वेब आहे, काय बोलतात की त्याला AWS वगैरे, ॲमेझॉन वेब सर्व्हिस, तशा टाईपमध्ये, राईट. आता नेक्स्ट काय आपल्याला बघायचं आहे की पहिला आपण बघितलं की .NET कोअर कुठं कुठं वापरतात. नेक्स्ट आहे की MVC. ओके, मॉडेल व्ह्यू कंट्रोलर. आता मॉडेल व्ह्यू कंट्रोलर कसं काय असतं की ASP.NET कोअर मधलाच तो पार्ट आहे की मॉडेल व्ह्यू कंट्रोलर, की आपलं जे स्ट्रक्चर असतं ना पूर्णपणे 3 भागांमध्ये वापरलं जातं की मॉडेल वेगळा, व्ह्यू वेगळा आणि कंट्रोलर वेगळा. ज्यावेळेस आपलं युजर असतो, युजरकडून जी रिक्वेस्ट असते कंट्रोलरमध्ये जाते, कंट्रोलरमधून आपल्याला मॉडेलमध्ये भेटते, मॉडेलमधून परत डेटाबेसमध्ये, डेटाबेसमधून परत कंट्रोलरमधून आलेला रिस्पॉन्स परत व्ह्यूमध्ये, आणि तो व्ह्यू दावायचं काम जे असेल ना ते अँग्युलर ॲप्लिकेशन वगैरे असं केलं जातं, राईट. असा त्या सेकंड असं तो MVCचा. आता थर्ड जो पार्ट आहे की वेब API, जो आपण आता बघणार आहे की थर्ड पार्ट म्हणजे वेब API म्हणजे काय की जे आपण आपल्या डेटा सर्व्हिसेस असतात. डेटा सर्व्हिसेस म्हणजे काय की डेटाबेसला कनेक्ट करून जे आपण एखादं ॲप्लिकेशन बनवलं जातं. ओके, डेटाबेसला कनेक्ट करून जे आपण ॲप्लिकेशन बनवणार ते ॲप्लिकेशन दावायचं काम किंवा तो जो डेटा आहे तो जेसन थ्रू पुढच्या ॲप्लिकेशनला आपण पाठवू शकतो. त्याला बोललं जातं की वेब ॲप्लिकेशन. आता वेब API म्हणजे काय की API म्हणजे पहिली गोष्ट थोडक्यात सांगतो की ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके, जसं की दोन डिव्हाइसमध्ये कनेक्शन करण्याचं काम किंवा त्यांच्यामध्ये संवाद साधण्याचं काम API करतात. जसं की आपलं आपण मोबाईल वापरतो, मोबाईलमध्ये जसं कॅमेरा असतो, कॅमेराचा जो ॲक्सेस असेल किंवा हार्डवेअर थ्रू आपण एखादा ॲक्सेस केला कॅमेरा, तर त्या कॅमेऱ्याची पण आपल्याला एक API लागणार, राईट. जसं की आपण थर्ड पार्टी पण कॅमेरा वापरू शकतो. जसं लॅपटॉपला आपण एखादा एक्सटर्नल कॅमेरा वापरा तर त्याच्या पण आपल्याला API लागतात. ते API कुठं असतात की ड्रायव्हर थ्रू असतात, राईट. किंवा जसं की आपल्याला डेटाबेस थ्रू कनेक्शन असेल, अशा टाईपच्या मल्टिपल आपल्याला API लागतात, राईट.
आता ज्यावेळेस आपण वेब एपीआयची गोष्ट करतो तर वेब एपीआय रिटर्न काय करतं की जेसन रिटर्न करतं. जेसन म्हणजे काय की जसं त्याचं डेटा असेल, आय डी असेल किंवा नेम असेल अशा टाईपमध्ये, मग त्यामध्ये मल्टिपल मेथड्स असतील, गेट असतील, पोस्ट असतील, पुट असतील, डिलीट असतील, राईट. त्यानंतर पॅच असेल किंवा पार्शियली अपडेट वगैरे असतील. आता या एपीआय कुठं वापरतात की जसं आपण अँग्युलर ॲप्लिकेशन बघितलं किंवा रिॲक्ट ॲप्लिकेशन बघितलं, फ्लटरचे ॲप्लिकेशन असतील, अँड्रॉइड इवन iOS जरी असतील ना तर त्यामध्ये आपण एपीआय वापरू शकतो. जसं की त्यानंतर आपण डेस्कटॉप ॲप्लिकेशन असतील किंवा थर्ड पार्टी ॲप्लिकेशन जरी असतील ना तर आपण त्यामध्ये आपण एपीआय इंटिग्रेट करू शकतो. राईट. हे झाले आपले 3 पार्ट की ASP.NET कोअरचे 3 पार्ट. की पहिलं तर आहे की ASP.NET कोअर, त्यानंतर असेल की MVC पॅटर्न असेल, त्यानंतर वेब एपीआय असेल, चौथा पार्ट आहे की आपला रेझर पेजेस. आता रेझर पेजेस काय की MVC पेक्षा जास्त सोप्पा पार्ट असतो. ओके. MVC पेक्षा जास्त सोप्पा म्हणजे काय की जे आपल्या स्मॉल वेबसाईट असतात ना, जे आपण जसं की आपल्याला एखादी चष्म्याचं एखादं दुकान असेल काय, त्या जसं की लेन्स कार्ड वगैरे असतात, तर लेन्स कार्ड खूप मोठं आहे. पण जे स्मॉल ॲप्लिकेशन असतात ना की चष्म्याचं असेल किंवा डॉक्टरांचं वगैरे असेल, ज्या स्मॉल ॲप्लिकेशनमध्ये आपण मल्टिपल डेटा आपण स्टोअर करू शकत नाही, छोटा छोटा जो डेटा असतो त्यासाठी आपण रेझर पेजेस वापरले जातात. राईट. जसं की त्यामध्ये ॲडमिन पॅनल्स असतील, कॉलेज प्रोजेक्टसाठी किंवा क्रड ॲप्लिकेशनसाठी मोस्टली आहे ना रेझर पेजेस वापरतात. आता पाचवं काय आहे की ब्लेझर. आता ब्लेझर म्हणजे काय की सी शार्प वापरून इंटरॅक्टिव्ह वेब युआय तयार करण्यासाठी एक फ्रेमवर्क आहे. जसं विदाउट जावास्क्रिप्ट आपल्याला युआय जर लॉजिक लिहायचं असेल ना सी शार्प वापरून, त्यासाठी आपण ब्लेझर वापरू शकतो. ज्याला जावास्क्रिप्ट येत नाही ना त्याचं तो ब्लेझर वगैरे वापरू शकतो. राईट. हे सगळं झालं की आपल्याला बेसिक .NET म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल की .NET नक्की काय आहे, की .NET थ्रू आपण वेब एपीआय करू शकतो, युआय तयार करू शकतो, MVC थ्रू आपण पूर्ण फुल फ्लेश ॲप्लिकेशन तयार करू शकतो. राईट. किंवा ब्लेझर वापरून आपल्याला जर नुसतं फक्त सी शार्प येत असेल, विदाउट जावास्क्रिप्ट आपण ॲप्लिकेशन तयार करू शकतो ना, तर त्याला बोललं जातं की ब्लेझर. अशा टाईपमध्ये आपण 5 प्रकारचे ॲप्लिकेशन तयार करू शकतो. राईट. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की हे तर झालं आपला सगळं की कोर, की आपल्याला काय काय आपल्याला हिस्ट्री बघितली आपण, त्यानंतर MVC बघितलं. तर नेक्स्ट लेक्चर आपण काय बघणार की प्रोजेक्ट स्ट्रक्चर काय असतं किंवा आपण एखादं ॲप्लिकेशन कसं तयार करू शकतो. जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला.